अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट 2026 परीक्षा पेपर फुटीचा केंद्रबिंदू बनलाय आपला महाराष्ट्र. त्यातही निशाण्यावरती आलाय आपला लातूर पॅटर्न. तोच लातूर पॅटर्न जो आपल्या कोचिंग क्लासेस आणि उत्कृष्ट निकालांमुळे गेल्या अनेक दशकांपासून देशभरात प्रचलित आहे. लोकसेवा आयोगासाठी जसं राजस्थानातलं कोटा प्रसिद्ध आहे, तसाच आपल्या लातूरचा पॅटर्न 10वी-12वी साठी प्रसिद्ध झाला. पण पुढे याच लातूर पॅटर्नला त्याहीपेक्षा जास्त यश 12वी नंतरच्या वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षांमध्ये मिळायला लागलं आणि लातूर पॅटर्न राबवणारे खासगी क्लासेस आणखीनच प्रसिद्ध झाले. 2000 सालच्या आसपास मराठवाड्यामध्ये फुटलेलं खासगी क्लासेसचं हे पेव अवघ्या 10 वर्षात सगळ्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलं. मोठमोठे होर्डिंग्स, जाहिरातींचा भडीमार आणि निकालाची स्पर्धा यामुळे हळूहळू राज्यात कॉलेजेसपेक्षा विद्यार्थी कोणत्या क्लासला जातात यावरूनच निकाल ठरू लागले. आणि याच क्लासेसच्या गर्दीतलं एक मोठं नाव प्राध्यापक मोटेगावकर सरांचे RCC म्हणजेच रेणुकाई करिअर सेंटर. आणि याच प्राध्यापक मोटेगावकरांना आज CBIनं अटक केली आहे आणि प्रकरण आहे अर्थातच नीट पेपर फुटीचं. म्हणूनच मी सुरुवातच या वाक्याने केली की अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या नीट 2026 परीक्षा पेपर फुटीचा केंद्रबिंदू बनलाय आपला महाराष्ट्र. कारण देशभरातनं आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे आणि यापैकी 6 पेक्षा जास्त जणांना CBIनं आपल्याच राज्यात अटक केली आहे. पेपर फुटीचे जे मास्टर माइंड आहेत ते PV कुलकर्णी, NTAचे पॅनलिस्ट. आणि कुलकर्णींना NTA पॅनलवरती कोणी सेट केलं, म्हणजेच त्यांची तिथं वर्णी लावण्यासाठी कुणी खटाटोप केला, तर त्यांचं नाव आहे प्राध्यापक मोटेगावकर. आणि याच नियुक्तीनंतर पेपर फुटीचा पाया रचला गेला असं सध्या बोललं जात आहे. का? त्यासाठी हा व्हिडिओ बघा. देशमुख परिवार नावाचं कुंकू लावले भैया. नीट 2026चा आत्ताच पेपर झाला. माझ्यासोबत प्रीती आहे, तिने आत्ताच पेपर देऊन आला. प्रीती, RCC मॉक मधून RC क्वेश्चन आले? त्याच्या बाहेर क्वेश्चन आलाच ना. तुम्ही खुश आहात RCC? हो, खरंच खुश आहात? बायोलॉजी काय म्हणते? सगळं NCERT बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू. आपल्या मॉक पेज सोपं होतं का अवघड होतं? सोपं. वा, छान. आणि माझ्यासोबत तुझं नाव ताई? कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्यातूनच आले होते question. अरे वा, आपण जे शेवटी मॉकला जे घेतो आपण ते सगळे क्वेश्चन्स. वा, व्हेरी गुड. मॉक पेपर हे म्हणजे RCC पेपर फॉलो केली मोर दॅन सफिशियंट? मोर दॅन सफिशियंट आहेत सर ते. अच्छा अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान खूप छान. हाच तो व्हिडिओ ज्याचा CBIनं पुरावा म्हणून वापर केलाय असं समजतंय. आता हा व्हिडिओ नीट ऐकला तर लक्षात येतं की नीट UG 2026चा पेपर दिल्यानंतर मोटेगावकर सर आणि विद्यार्थ्यांमधल्या या जाहिरातबाजीसाठी चाललेल्या गप्पा आहेत. RCC मधले गेस्ट पेपर आणि खरी परीक्षा यांच्यात किती साम्य होतं असं हसत हसत सर विचारतायत. आणि परीक्षा उत्तम गेलेले विद्यार्थी आपला गेस्ट पेपर म्हणजेच फायनल पेपर असं आनंदानं, खरं तर अभिमानानंच सांगतायत. पण RCCचा गेस्ट पेपर आणि प्रत्यक्ष परीक्षेचे प्रश्न सारखे असणं हा निव्वळ योगायोग नव्हता हे आता कुठे स्पष्ट व्हायला लागलंय. काल CBIनं अटक केलेल्या मोटेगावकर सरांना आज कोर्टानं 9 दिवसांची CBI कोठडी सुनावली आहे. त्यामुळे तपासामध्ये आणखी गोष्टी पुढे उलगडत जातील हे नक्की आहे. मी मगाशीच म्हटलं की नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड म्हणून अटक केलेले प्राध्यापक PV कुलकर्णी हे शिवराज मोटेगावकरांच्या संपर्कात होते. कुलकर्णींची NTA पॅनलवरती नियुक्ती व्हावी म्हणून मोटेगावकरांनी खटाटोप केल्याचंही समजते. म्हणूनच पेपर फुटीमागे मोठी साखळी कार्यरत आहे आणि कोचिंग क्लासेसमधूनच विद्यार्थ्यांना पेपर विकण्यात आले असा दावा CBIनं न्यायालयात केला. आणि या निमित्तानं कोचिंग क्लासेसच्या अनियंत्रित कारभारावरतीच आम्ही आज पहिला प्रश्न विचारलाय. तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा पहिला प्रश्न आहे. नीट पेपर फुटीनंतर खासगी कोचिंग क्लासेससाठी कडक नियमावलीची गरज आहे का असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय. जरूर आपलं मत नक्की नोंदवा. आता यात आणखीन विशेष माहिती अशी आहे की मोटेगावकरांनी पेपर आधी आपल्या मुलासाठी फोडला होता. ही माहिती ABPला CBIच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
ज्या प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णींनी NTA मध्ये लावण्यासाठी मोटेगावकरांनी धडपड केली होती त्याच कुलकर्णींकडनं पेपर बाहेर काढला याचा पुरावाही दरम्यान CBIला मिळालाय. असो, पण त्यामुळे आता सध्या तरी मोटेगावकरांचा पुढचा मुक्काम हा CBI कोठडीतच असेल. पण यात ते एकटेच नाहीत, तर त्यांच्यासोबत एक साखळी असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या निमित्ताने आतापर्यंत किती जणांना अटक झाली हे आपण सगळं बघणार आहोत. पण त्याआधी मोटेगावकरांची ओळख आपण करून घेऊया. त्यासाठी आपण मीडिया सेंटरला आलोय. पाहूया मोटेगावकरचा बुरखा फाटला असं आत्ताचं चित्र आहे. रेणापूर तालुक्यामध्ये शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मोटेगावकर सर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातनं रसायनशास्त्रामध्ये त्यांनी MSc केलं. घरची गरिबी, मोठ्या बहिणीकडे वास्तव्य, घरीच ट्युशन घेत उच्च शिक्षण. उमरगा आणि लातूरच्या कॉलेजात तासिका तत्वावर काम. अध्यापनासोबतच आधी फक्त रसायनशास्त्राचं कोचिंग. प्रतिसाद पाहून सर्व विषय एकाच छताखाली म्हणत RCC कोचिंग क्लासेसचा विस्तार. RCC पॅटर्न विकसित करत अनेक शहरात कोचिंग नेटवर्क. आक्रमक जाहिरात आणि ऑनलाईन मॉडेलमुळे विस्तार वाढवला. नीट परीक्षेत RCCचा गेस्ट पेपरचे प्रश्न जुळायचे असं सांगितलं जात आहे. आता लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि पुण्यामध्ये RCC पॅटर्नचा विस्तार प्रचंड केला त्यांनी. आता हेच प्राध्यापक मोटेगावकर CBIच्या जाळ्यामध्ये कसे सापडले तेही आपण पाहूया मीडिया सेंटरला. CBIनं सापळा कसा रचला. प्रल्हाद कुलकर्णींसह इतर आरोपींच्या माध्यमातून मोटेगावकरांचं नाव समोर आल्याचं कळतंय. CBIकडनं लातूरमध्ये जाऊन मोटेगावकरांची चौकशी करण्यात आली. फॉरेन्सिक तपासासाठी मोटेगावकरांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. मोबाईलमधून मोटेगावकरांनं डिलीट केलेला डेटा रिकव्हर करण्यात आला. रिकव्हर माहितीतनं प्रश्नपत्रिका आणि मोटेगावकर यांच्याकडचे प्रश्न तंतोतंत जुळले असं लक्षात आलं. रविवारी CBIकडनं मोटेगावकराला मोबाईल घेण्यासाठी निरोप देण्यात आला. गाफील मोटेगावकर फक्त ड्रायव्हर सोबत मोबाईल घेण्यासाठी CBI कार्यालयात पोहोचलं. मग CBIने सांगितलं यू आर अंडर अरेस्ट. मग मोटेगावकरला अटक करून CBIनं घरी कळवलं. सोमवारी सकाळी मोटेगावकरला घेऊन CBI अधिकारी दिल्लीत पोहोचले. आता याच्यामध्ये दुर्दैवी भाग हा आहे की मराठवाड्यामध्ये यांच्या संघर्षाच्या कहाण्या अनेक जण सांगतात. पण अशी प्रकरणं बाहेर आली की इतक्या संघर्षातनं तयार केलेल्या प्रतिमेला डाग लागतो आणि तो पुसणं अवघड होतं. हा सगळ्यात दुर्दैवी भाग आहे. असो, आता या मोटेगावकर सरांसोबत इतर कोण कोण CBIच्या जाळ्यात आहेत तेही आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. महाराष्ट्रातनं शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, मनीषा वाघमारे सुरुवातीला झालेल्या 3 अरेस्ट आहेत. त्यानंतर प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे, शिवराज मोटेगावकर यांचा प्राध्यापकीशी प्रामुख्याने संबंध आहे. शिवराज मोटेगावकर यांचे कोचिंग क्लासेस RCC या नावाचे. राजस्थानमधनं मांगीलाल बिवाल, दिनेश बिवाल, विकास बिवाल, यश यादव आणि राकेश कुमार. हरियाणा आणि झारखंडमधनं अनुक्रमे यश यादव आणि राकेश कुमार. तर अशा पद्धतीने ही नीटची वाळवी नक्की कुठवर पसरलेली आहे आणि त्याने आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला किती मोठ्या प्रमाणावरती खिळखिळं केलंय हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. आता याच्यामध्ये 3 प्राध्यापक आहेत, 2 मेडिकल ट्रेनर आहेत, सल्लागार आहेत, एक ब्युटिशियन आहे. ही अटक झालेल्यांची समाजातली ओळख आहे. पण आज प्रत्येकाची एकच ओळख, ती म्हणजे पेपरफुटीचे आरोपी आणि 23 लाख नीट विद्यार्थ्यांचे गुन्हेगार. आता शिक्षा काय होणार, कधी होणार, आणखी कोणावरती कारवाई होणार हे सगळं काही पुढच्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण NTA सारखी इतकी मोठी संस्था जी देशव्यापी परीक्षांचं आयोजन करते तिच्या व्यवस्थापनामध्ये इतका मोठा घोळ होतो आणि तो सहजासहजी उघड होत नाही. त्यामध्ये खासगी क्लासेसचं नाव पुढे येतं. या सगळ्यामुळे शंकेला नक्कीच खूप वाव आहे आणि यावरच आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत नीटचे 3 कोचिंग क्लासेस संचालक मार्गदर्शक असणार आहेत. विनीत पिंगळे, देव झा आणि त्याचबरोबर शोभित गुप्ता यांच्याशी आपण थोड्याच वेळात चर्चा करूया. पण त्याआधी आपण सोशल मीडियावरती तुम्ही प्रतिक्रिया काय दिल्यात ते पाहूया.
युट्यूबवरनं पहिली प्रतिक्रिया कुणाल सावंत यांची आहे. होय, सरकारने सर्व कोचिंग क्लासला बंदी घालावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया आहे चिंतामणी जांभळकर यांची. कठोर कारवाई आणि कडक नियमावली गरजेचीच, कारण भविष्यात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाता कामा नये. युट्यूबवरनं प्रताप उबाळे म्हणतात खासगी कोचिंग क्लासेसवर पूर्ण बंदी घातली पाहिजे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सुदर्शन बेडसे यांची आहे. खासगी क्लासेसपेक्षा सरकारला विचारा की पेपर फुटतात कसे. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करूया. गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत नाशिकहून नीटचे मार्गदर्शक विनीत पिंगळे, त्यानंतर झा एज्युकेशन सर्व्हिसेस पुणेचे देव झा आणि त्याचबरोबर दिल्लीहून मोशन एज्युकेशनचे शोभित गुप्ता आपल्या सोबत आहेत. मी तिघांचंही स्वागत करते आणि आज आपण सुरुवात पहिली करूया विनीतजींपासनं. विनीतजी, आपण ऐकलं असेल किती मोठ्या प्रमाणावरती रोष आहे आता सर्वसामान्यांचा कोचिंग क्लासेसवरती, आणि काही जण असंही म्हणतात की पेपर फुटतात कसे याच्यावरती जास्त कुठेतरी लक्ष केंद्रित करावं. पण आत्ता या परिस्थितीमध्ये तुम्ही या रोषाला कसं उत्तर देणार आहात सर्वसामान्यांच्या? याचं एकमेव उत्तर असं आहे की कोचिंग क्लासेसची सुरुवात का बरं व्हावी, तर याला कारण आहे की सरकारी यंत्रणा ही आजच्या घडीला म्हणजे जे पण इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स असतील, मेडिकलच्या एंट्रन्स असतील, फार्मसीच्या एंट्रन्स असतील, गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि स्कूलच्या यंत्रणा आत्ता ते शिकवायला समर्थ नाही आहेत, तेवढी कॅपॅबिलिटी नाही आहे आणि म्हणूनच विद्यार्थी जे आहेत ते कोचिंग क्लासेसकडे वळतात. कोचिंग क्लासेस ही इज अ बाय प्रोडक्ट ऑफ द मेन स्ट्रीम इश्यू. जसं आपण म्हणतो की सरकारी इस्पितळ आहेत तरी पण प्रायव्हेट प्रॅक्टिसेस चालतात, त्याच्याबद्दल कोणीही काही फारसं बोलत नाही. एक्झॅक्टली तसंच सरकारी कॉलेजेसमध्ये नीट जेईचं शिक्षण त्या पद्धतीने दिलं जात नाही जसं देणं आवश्यक आहे, म्हणूनच विद्यार्थी कोचिंग क्लासेसकडे जातो. त्यामुळे याच्यामध्ये कोचिंग क्लासेसची खरंच बरं, ठीक आहे. या सगळ्यामध्ये कोचिंग क्लासेसची गरज का, कुठल्या कारणामुळे निर्माण झाली आहे याच्यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय. जे देव झा यांच्याकडे जातीय. देवजी, तुमचं या संदर्भातलं ऑब्झर्वेशन काय आहे? तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार आहात सध्या जे काही घडतंय त्याला? नाही, ते कसं आहे, इथे आपल्याकडे पेरेंट्सच्या भरपूर प्रेशर आहे. हे जे क्लासेसचे सगळे चालले त्याच्या मागे हे आहे की पेरेंट्स फक्त एक बघतात रिझल्ट कुठनं आलेला आहे. ते फक्त ते काही बघत नाही की कुठल्या क्लासला चांगलं शिक्षक आहे, कुठे चांगलं शिक्षण भेटणार, कुठे चांगले लोक आहेत. ते फक्त बघतात स्कॉलरशिप आणि रिझल्ट आणि स्कॉलरशिप आणि रिझल्ट. ह्याच्यामुळे प्रत्येक क्लास ओनर फुटायचे तर म्हणजे वेगळंच आहे. पालकांना शिक्षणाबद्दल काही पडलेलं नाहीये, त्यांना रिझल्टचीच पडलेली असं म्हणायचं आपल्याला? काही पडलेलं नाही, फक्त रिझल्ट, फक्त रिझल्ट. त्यांना जर आपण सांगितले की तुम्ही जाऊन असा कॉलेजला ॲडमिशन घ्या जिथे कॉलेज चालू आहे, जिथे प्रॅक्टिकल्स होणार, त्यांना जायचंच नाही आहे. आम्हाला डमीज पाहिजे, आम्हाला पैसे देऊन मार्क पाहिजे. हे फ्रॉड आतमधले गेलेलं आहे ना. प्रत्येक 12वीच्या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यांना आपल्याला माहिती आहे कसं ते कंडक्ट करतात एक्झाम. बरं. आता आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही FCला ॲडमिशन घ्या, ते घेणारच नाही. त्यांना डमीज पाहिजे. डमीवरनं ते आतमधून पेपर सगळे काम गव्हर्नमेंटच्या डोळ्याखाली चालू आहे सगळीकडे. नाही, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जे इंटिग्रेटेड कॉलेजची सिस्टीम असते ज्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसलाच मुलं जातात आणि कुठल्या तरी एका कॉलेजमध्ये ते ॲडमिशन घेतात, तर हे कोचिंग क्लासेसकडनं नाही सांगितलं जात की तुम्ही एका डमी कॉलेजला ॲडमिशन घ्या किंवा डमी म्हणून ॲडमिशन घ्या, असं तुमचं म्हणणं आहे? आम्हाला काय, आम्ही सांगत नाही, पण पेरेंट्सला असं आहे की आम्हाला भरपूर वेळ वाचवायचा आहे, आम्हाला कुठेतरी मार्क पाहिजे. ज्या क्लासेसने त्यांनी दाखवलं की आम्ही स्कॉलरशिप देणार आणि तुम्हाला आमच्याकडे एवढे रँक आहे, पालक तिकडेच जाणार. म्हणून पूर्ण प्रेशर कोचिंग क्लासवरतीच आहे, गव्हर्नमेंटच्या वरती नाही आहे. आता कोचिंग क्लासवरती जर प्रेशर आहे ते करणार काय? त्याच्यामुळे हे सगळे पण देवजी, ह्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीने पेपर फोडणं हे जस्टिफाई नाही होऊ शकत. असं मी पुन्हा तुमच्याकडे नंतर येते. आता मी जाते शोभितजींकडे. शोभितजी, आपने सुना होगा क्या कि पेपर शोभित जी, आपने सुना होगा क्या कह रहे देवजी और त्याचबरोबर विनीत जींनी काय म्हटलंय ते. आप क्या ऐड करना चाहेंगे इसमें? जो अभी हो रहा है उसको किस तरीके से आप एज अ टीचर और एज अ रनर ऑफ अ कोचिंग क्लास इसका जवाब देंगे?
मैम जो भी हुआ है इससे हमारे इंस्टीट्यूशन को, हमारे पूरे टीचिंग फ्रेटर्निटी को बहुत धक्का लगा है। हमें लगता है कि ये बहुत ही गलत है जिसने भी ये किया है एक्चुअली में। तो हम, मेरे हिसाब से तो सबसे पहला स्टेप ये होना चाहिए, उनके अगेंस्ट इतनी कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए कि कोई भी कोचिंग इंस्टीट्यूट का मालिक या फिर कोचिंग इंस्टीट्यूट का टीचर कभी भी ये ना सोच सके कि वो कुछ भी मतलब ऐसा करने का उसके सेकेंडरी थॉट भी ना आ सके। उसे पता हो कि इसके जो रिपरकशन है वो इतने ज्यादा बुरे होने वाले हैं कि उनका जीवन एक बार में पूरा का पूरा तबाह हो जाएगा। तो पहली बात तो ये है मैम। दूसरी बात पूर्वी जी ये है कि कोचिंग इंस्टीट्यूट एग्जिस्ट नहीं करने चाहिए हमारे देश के अंदर। हमारे देश में जो स्कूल के अंदर एजुकेशन है वो इतनी अच्छी होनी चाहिए कि कोचिंग इंस्टीट्यूट एग्जिस्ट नहीं करने चाहिए। पर जैसा विनीत जी ने बोला और जैसा देव जी ने बोला कि कोचिंग इंस्टीट्यूट एक्चुअली में एग्जिस्ट करना बिकॉज ऑफ फेलियर ऑफ द गवर्नमेंट है कि वो उस लेवल की एजुकेशन, अच्छी एजुकेशन बच्चों को नहीं प्रोवाइड कर पाती है, वो उतनी सीट्स नहीं प्रोवाइड कर पाती है जिससे लोग सिक्योर फील करें कि वो स्कूल में पढ़ के भी उस लेवल का। जी शोभित जी, मैं काफी सरप्राइज्ड हूँ कि आप और उसके साथ विनीत जी ने भी ये बोला कि कोचिंग क्लासेस ना एग्जिस्ट हो तो ही अच्छा रहेगा हमारी सोसाइटी के लिए। लेकिन अभी जो हुआ है क्या वो जस्टिफाई करता है? क्योंकि ये भी एक अलग तरीके का करप्शन है एजुकेशन में, और निचली लेवल पर जा रहे हैं हम। बिल्कुल, ये तो बिल्कुल एग्जिस्ट नहीं करना चाहिए। मैं यही बात बोल रहा हूँ। सबसे पहली बात तो ये है कि जिसने भी ये चीज में इन्वॉल्व हुए हैं हमें उनका एग्जाम्पल बनाना पड़ेगा, तभी लोगों के अंदर डर आएगा कि ऐसा ना हो। ऑल्सो मैं एक बात आपके माध्यम से ये कहना चाहूंगा कि एक और सरकार को यहाँ पे इंटरवीन करना चाहिए और कोचिंग इंस्टीट्यूट्स को पब्लिसिटी करने अलाउ नहीं करनी चाहिए। जो ये बात उठ रही है कि कोचिंग दूसरे से कंपटीशन करना चाहते हैं, तो जो भी वर्ड ऑफ माउथ के बेसिस पे बच्चे पढ़ेंगे बट पब्लिसिटी करना अलाउड नहीं होना। ठीक आहे विनीत जी, अगदी रॅडिकल अशा पद्धतीचं एक सोल्युशन यांनी इथे समोर मांडलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जाहिरातबाजीच करण्याची परमिशन न द्यावी कोचिंग क्लासेसला, आणि कोचिंग क्लासेस नसलेच पाहिजेत समाजामध्ये, असं तुम्ही काही याच लाईनीवरती बोललेला होतात। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने यातून मार्ग काढता येऊ शकतो? तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही, आता पहिल्यांदा आपण मार्गाबद्दल बोलू। ऑलरेडी 2-3 दिवसापूर्वी आपले जे सेंट्रलचे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी डिक्लेअर केलंय की ह्या परीक्षेचा पॅटर्न बदलला जातोय। जो आतापर्यंत पेन पेपर बेस्ड होता तो त्यांनी डिक्लेअर केलंय की तो आता सीबीटी होईल, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होतील। त्याच्यानी बऱ्यापैकी आळा या सगळ्याला येईल। अजून एक पुढची रिक्वेस्ट अशी होती की 2 वेळेला टेस्ट कंडक्ट केली जावी। ही जी नीटची परीक्षा आहे ती 2 वेळेला व्हावी। एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या कारणाने एखाद्या वेळेला टेस्ट जर नीट नाही देता आली तर ती 2 वेळेला व्हावी। तिसरी जी आमची मागणी होती एनटीए कडे, हे जे लेटेस्ट होतं म्हणजे तुम्ही चायना किंवा यूएस मधल्या जर एक्झामिनेशन अशा स्वरूपाच्या बघितला ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो, ती एआय बेस्ड एक्झामिनेशन होते। पहिल्यांदा डिफिकल्टी लेवल 1 असते, त्याचं बरोबर आलं की दुसरं होतं, आणि हे सेंट्रल लूप मधून किंवा एका मोठ्या क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन येतात। असं जर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर हे बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येईल, आणि टेक्नॉलॉजी आपल्याकडे आता अवेलेबल आहे ती। पण टेक्नॉलॉजी फुल प्रूफ असू शकते आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होणार नाही, त्याची तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे का? टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, त्याच्यानी त्याचं एक्सटेंट नक्की कमी होईल। म्हणजे तुम्ही ऐकलंय का एवढ्यात की जेईचा पेपर फुटला, एमएचटी सीईटीचा पेपर फुटला? कारण प्रत्येक सेट म्हणजे प्रत्येक बॅचला तो पेपर वेगळा येतो। म्हणजे एक 9 ते 12च्या बॅचला वेगळा येतो, दुपारी 2 ते 5च्या बॅचला वेगळा येतो। त्याचा जरी फुटला तरी एक्सटेंट किती कमी आहे की एक 5,000 10,000 विद्यार्थ्यांना तो परत द्यावा लागेल। त्याच्यामध्ये खूप कमी लूपहोल असतो, कुठल्या तरी पद्धतीने भ्रष्टाचार होण्यासाठी लूपहोल खूप कमी होईल असं तुमचं याबद्दल म्हणणं आहे। नक्कीच मला वाटतं की विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे, आणि कदाचित याचे परिणाम आपल्याला आगामी परीक्षांमध्ये नीटच्या सुद्धा पाहायला मिळतील, आशा आहे तशी। देव झा यांच्याकडे पुन्हा एकदा येते। मगाशी तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होतात सर, असं वाटत होतं की कुठेतरी जस्टिफिकेशन केलं जातंय घडलेल्या प्रकाराचं, हे सांगून की खूप मोठं प्रेशर आहे पालकांचं। आता पालकांना सुद्धा कुठेतरी समजावण्याची जबाबदारी कोचिंग क्लासेसवरती किंवा इतर काउन्सिलर्सवरती नाहीये का?
आहे, पण काउन्सिलर हे जे पूर्ण नेटवर्क त्यांनी डेव्हलप केलं आहे तेच फ्रॉडचे आहे ना. सगळे काउन्सिलरच्या मेडिकल कॉलेज बरोबर टायप असतात, ते पैसे घेतात. मला तर हाच करत नाही की गव्हर्नमेंट एवढं काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट कशाला लावलेलं आहे. काउन्सिलिंग इन्स्टिट्यूट करतात काय, ते काय सायकोलॉजिकल अँड सायकॅट्रिक काउन्सिलिंग तर करत नाही. तिथे सगळे फ्रॉड चालू आहे. आणि जे आमचे मागचे ज्यांनी सांगितले CBTमध्ये पण भरपूर फ्रॉड चालू आहे. सिंगल स्टुडंटच्या हॅकिंग असतात बाहेरून, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ज्या हे फील्डमध्ये आहे देवजी, मी त्यांना तुम्हाला सगळ्यांना एक विनंती माहिती आहे. करेन की तुम्ही अगदी लिनियर पद्धतीने हे सगळं जे नेक्सस आहे ते सांगाल का, की तुमचं जे म्हणणं आहे की फ्रॉड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे, नक्की कुठल्या कुठल्या ठिकाणी हे फ्रॉड होतात? हां, नाही, ते जिथे CBT आहे तिथे फ्रॉड आहे ना. कारण की हॅकिंग हा चालूच आहे, हॅकिंग चालू आहे. नॉर्मलायझेशन हे अगदी डिफिकल्ट आहे. मॉर्निंगचा पेपर सोपा असता, इव्हनिंगचा डिफिकल्ट. इव्हनिंग ज्यांनी दिलं त्याला जमतच नाही. नॉर्मलायझेशन तुम्ही कसं करणार 16 पेपर्समध्ये? होऊच शकत नाही. चांगले स्टुडंट्सचे कमी मार्क्स येऊन बसतात. आणि जानेवारीमध्ये ज्यांनी सांगितलं आता 2दा घ्यायला पाहिजे, जानेवारीमध्ये जे पेपर घेतात ते सिलेबसच नीट संपत नाही. रिपीटरला तर एवढा प्रॉब्लेम आहे ते जानेवारी JEE मेन्सला, की ते काय ना बोर्डचा अभ्यास होतात ना JEE म्हणजे तुमचं कुठेतरी असं म्हणणं आहे का की सिस्टीमच कुठेतरी अशी आहे की त्यातून अशा पद्धतीच्या करप्शनची गरज निर्माण केली जाते? नाही, सिस्टममध्ये लोकच असं नाही, त्यांना जाणीव आहे. ग्राउंड लेवलची जाणीवच नाही ना ज्यांनी पॉलिसी काढली. तुमचे जे फेब्रुवारी 10ला बोर्डाचा एक्झाम आहे, फेब्रुवारी 1st वीकला बोर्डाचा प्रॅक्टिकल आहे, तुम्ही जॅन एंडला कसं JEE मेन्सचा पेपर ठेवतात? मग ज्यांनी JEE मेन्सचा पेपर केला ते कसं प्रॅक्टिकलचे प्रिपरेशन करणार? मग प्रॅक्टिकलमध्ये पण फ्रॉड होतं. आतमधून सगळे त्याला काहीही इन्स्ट्रुमेंटची माहिती नाही आहे. स्टुडंटला 30 आउट ऑफ 30 प्रॅक्टिकलमध्ये देतात. ओके, ते फ्रॉड नाही का? ठीक आहे. आणि ह्याच्यात कुठलाही क्लास ओनर्स जबाबदारी नाही आहे. बरं, ठीक है. सो तिघांसाठी आता एक प्रश्न है, तीनों के लिए एक सवाल है. आप इस तरीके से कोचिंग क्लासेस में और इस एजुकेशन इंडस्ट्री में काफ़ी सालों से हैं, तो इस सब घटना को लेकर और इस सिचुएशन को लेकर जिसमें स्ट्रेस भी है, बहुत सारा पेरेंट्स का प्रेशर भी है और हमारी सिस्टम भी है, उसके हिसाब से आपको क्या लगता है कि गवर्नमेंट की तरफ से क्या इसमें बदलाव लाना चाहिए? शुरुआत करूंगी शोभित जी से. शोभित, मेरे हिसाब से 2-3 चीजें हैं जो सरकार को करनी चाहिए, जो मुझे लगता है सरकार ने करी भी है. मैंने पहले भी जब ये इशू आया था तब बोला था कि एक तो पेपर ऑनलाइन करने से ये जो बहुत ज़्यादा ऑपरेशनल काम है, पेपर जो बहुत सारे लोगों के पास आने की पॉसिबिलिटीज हो जाती हैं, ये तो कम करना ही चाहिए, पहली बात. दूसरी बात, NTA जो बॉडी है वो फील्ड बॉडी है, उसके बस की पेपर कराना नहीं है. या तो उनके ऊपर प्रेशर बहुत ज़्यादा है या फिर वहाँ पे कंप्लीटली इनकॉम्पिटेंट लोग हैं जो कर रहे हैं, उसको डिसॉल्व कर देना चाहिए. ठीक है, ओके. बहुत कम समय है शोभित जी, थोड़ा आगे चलना पड़ेगा. विनीत जी, सहमत आहात का? तुमचं काय सजेशन असेल? नाही, माझं सजेशन एकच आहे की ही जी सिस्टीम आपण चालवतो त्याच्यामध्ये काय चुकलं आहे हे बघणं महत्त्वाचं आहे. कोणाचं चुकलं हे बघणं महत्त्वाचं नाही आहे. की हे डिझॉल्व करणं किंवा हे करणं याच्यापेक्षा याच्यातून पुढे जाऊन पुढच्या वर्षी जे 11वी 12वीची परीक्षा देऊन नीट देणार आहे त्यांना आपण काही आश्वस्त करू शकतो का की पेपर फुटणार नाही? मग त्याच्यासाठी हे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत, ते कसे ऑपरेट करतात ते शोधून त्यांना आपण कधीपर्यंत ब्लॉक करू शकतो हे सगळं शासनाकडून अपेक्षित आहे. की गो इनटू द रूट्स आणि चेकआउट कुठं ते सगळं गडबड होती आणि त्या दृष्टीने आता तपास सुरू झालाय, तो असा सुरू राहील अशी आपण एरर प्रूफ होईल. नक्की आपण अशा करूया की तशा पद्धतीने तो सुरू राहील जो प्रयत्न आहे तो. एक शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा देवझा यांना, तुमच्या दृष्टीने नियमावली आणखीन कडक झाली काय पाहिजे का आता? नाही, आता काय केलं पाहिजे, बोर्डाचे त्यांनी 50% घ्यायला पाहिजे. डिफरंट एक्झाममधून मार्क घ्यायला पाहिजे. KVPI गव्हर्नमेंटने बंद केली आहे, ते रिस्टार्ट झालंच पाहिजे. बोर्डाच्या 50% आणि CETच्या 50% अगोदर महाराष्ट्र स्टेटमध्ये होतं, ते घेतलं पाहिजे. मग करप्शन एवढा लांबून जाणार नाही. 2-3 डिफरंट एक्झाम घ्यायला पाहिजे आणि तिथून मार्क काढायला पाहिजे. प्रॅक्टिकल्सची एक्झाम सेपरेट, त्याचे मार्क सेपरेट, बोर्डाची एक्झाम सेपरेट, त्याची मार्क सेपरेट, JEE मेन्सचे मार्क सेपरेट, असं करून एक ॲव्हरेज पर्सेंटाईल घेऊन जर त्यांनी घेतलं तर करप्शन कमी होईल. बरं,
ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही तिघही आज इथे आलात आणि एक खरं तर खूप गहन विषय आहे हा आणि आज एक अवघड सुद्धा विषय तुमच्या तिघांसाठी डिस्कस करण्याच्या दृष्टीने, पण तुम्ही आम्हाला उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आपल्या पहिल्या प्रश्नावरती उत्तरं काय आलेली आहेत. कौल काय आलाय महाराष्ट्राचा, कुठल्या दिशेने. एकूण 23,000 मतं आली आहेत. नीट पेपर फुटीनंतर खासगी कोचिंग क्लासेससाठी कडक नियमावलीची गरज आहे असं वाटतंय का? 95% लोक अर्थातच म्हणतायत हो, 5% लोक म्हणतायत नाही. आता आपण वळूयात जगावर आणि भारतावर सुद्धा घोंघावणाऱ्या भीषण आर्थिक संकटाकडे. आखाती युद्धामुळे येत्या काळामध्ये भारतावरती भीषण आर्थिक संकट येण्याची भीती आहे, याची आता तुम्हालाही नक्कीच कल्पना आली आहे. पंतप्रधानांनी बचतीसाठी आवाहन केलं तेव्हाच तसे संकेत अप्रत्यक्षपणे मिळाले. त्यातच आता ट्रम्प यांच्या धमक्यांमुळे युद्ध पुन्हा भडकल्याचं संकट निर्माण झालंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इशारा दिलाय. इराणकडे स्वतःच्या बचावासाठी कमी वेळ उरलाय. करार मान्य न झाल्यास मोठा हल्ला केला जाईल असा इशारा देताना ट्रम्पने अमेरिकेची युद्धनौका इराणचं ड्रोन आखातामध्ये पाडत असल्याचा AI व्हिडिओ सुद्धा एक्सवरती टाकलाय. इराणने याला तातडीने उत्तर दिलंय. आम्ही हल्ल्यासाठी सज्ज आहोत असं पुन्हा एकदा सांगितलंय आणि लगेच UAEच्या अणु ऊर्जा केंद्रावरती हल्ला सुद्धा केलाय. इतकंच नाही तर इराणच्या एका न्यूज चॅनलवरती चक्क AK-47 रायफल स्टुडिओमध्ये नाचवण्यात आली आणि त्या रायफलने UAEवरती हल्ला केल्याचं दाखवण्यात आलं. तुम्हाला सांगते, आखातात युद्ध अशा प्रकारे पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच तिकडे युक्रेन सुद्धा हार मानायला तयार नाहीये. युद्धविरामानंतरही युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवरती भीषण ड्रोन हल्ला केला. थोडक्यात सगळ्याच बाजूने युद्धाचा विळखा घट्ट होतोय असं दिसताच जागतिक बाजारामध्ये सोने चांदीवरती परिणाम व्हायला लागला. या दोन्ही मौल्यवान धातूच्या दरामध्ये वाढून आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले दर आणखीन वधारलेत. आणि या सगळ्या अस्थिरतेचा रुपयावर परिणाम झाला नसता तर नवलच. आता तुम्हाला सांगते की डॉलर रुपयासमोर आणखी मजबूत झालाय आणि एका डॉलरची किंमत 96 रुपये 30 पैशांवरती पोहोचली. मागोमाग कच्चं तेल सुद्धा $111 प्रति बॅरल या 45 दिवसांच्या उच्चांकावरती पोहोचलंय. शिवाय आपल्याकडे झालेली पेट्रोल डिझेलची भाववाढ आता रंग दाखवायला लागली आहे. त्याचा भाजीपाल्यावरती लगेच परिणामही दिसायला लागलाय. 3 दिवसांपूर्वीच्या इंधन दरवाढीनंतर आता भाज्यांच्या किमती कडाडल्या आहेत आणि आत्ताच अनेक भागामध्ये सरासरी 100 रुपये किलोचा टप्पा भाज्यांनी ओलांडलाय. तर अशा प्रकारे जग भीषण अस्थिरतेकडे जात असल्याचं चित्र आहे आणि भारतालाही पुन्हा परीक्षा द्यायला लागणार असंही आता चित्र घडत होतंय. त्यामुळे आपला प्रश्न आपण पाहणार आहोत. आजचा दुसरा प्रश्न पाहायला जाऊयात पोल सेंटरला. याच अनुषंगाने आम्ही या विषयावरती आधारित दुसरा प्रश्न विचारलाय. आखातात पुन्हा युद्ध पेटल्यास देश या नात्याने आपण त्यासाठी तयार आहोत असं तुम्हाला वाटतं का? होय का नाही आम्हाला जरूर सांगा. आणि आता बघूया युद्धाचे हे ढग नेमके गडद का झालेत. तुम्हाला माहितीये की अमेरिका आणि इस्रायल विरुद्धचं इराणचं आखाती युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झालं. या युद्धामध्ये 9 एप्रिलला शस्त्रसंधी झाली. त्यानंतर उभय देशात 3 ते 4 वेळा करारासाठी प्रयत्न झाले, पण ते दरवेळेस निष्फळ ठरले. ट्रम्प यांनी 5 मुद्द्यांचा प्रस्ताव इराणकडे पाठवला. त्यात इराणला त्यांच्याकडील सारं 400 किलो विकसित युरेनियम अमेरिकेकडे हस्तांतरित करण्याची अट होती. हा प्रस्ताव काही इराण मंजूर करायला तयार नाही आणि झुकायला तयार नाही, हे वारंवार स्पष्ट दिसतंय. पण त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिकाधिक अस्वस्थ होत आहेत हेही दिसतंय. आणि या अस्वस्थतेतूनच त्यांनी इराणच्या हातातून वेळ जातोय, लवकर करार मान्य करा अशी धमकी देऊन टाकली. ही धमकी देताना त्यांनी AI मध्ये स्वतःचा एक फोटो तयार केला. त्यात ट्रम्प हे बटन दाबून एकाच वेळी विविध ठिकाणी हल्ला करत असल्याचं आणि त्यातही अणु हल्ला करत असल्याचं दाखवण्यात आलंय. इराणवरती खूप कठोर हल्ला करू असा ताजा इशारा ट्रम्प यांनी दिल्यामुळेच युद्धाचे ढग गडद होत आहेत हे स्पष्ट आहे. आता इकडे ट्रम्प यांची धमकी आणि तिकडे इराणचा सज्जतेचा निर्धार असं चित्र आखातात दिसतंय. अमेरिकेशी असलेल्या दोस्तीमुळे इराणकडनं आखातातील बाकी देशांना लक्ष केलं जातंय हे आपण युद्धकाळामध्ये बऱ्याच वेळा पाहिले. आता सुद्धा ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीला न जुमानता इराणने UAE मधल्या आण्विक प्रकल्पावरती ड्रोन हल्ला केला आणि जगाची चिंता वाढवली. या हल्ल्यानंतर बाराकाहच्या आण्विक प्रकल्पाला आग लागली.
शिवाय इराणमधल्या एका न्यूज चॅनलवरती चक्क AK-47 रायफल स्टुडिओमध्ये आणली गेली आणि त्यातून UAEच्या राष्ट्रध्वजावरती प्रतिकात्मक गोळीबार करण्यात आला. थोडक्यात सांगायचं तर आपण अमेरिकेच्या धमक्यांना घाबरत नाही असं इराणला या कृतीतून दाखवायचंय आणि यामुळे पुन्हा युद्धाची धाकधूक सगळ्या जगाला जाणवायला लागली आहे. आत्ताच मी म्हटलं की अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झालेली आहेच, पण दुसरीकडे युद्धविरामामुळे थंड झालेलं रशिया युक्रेन युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची चिन्हही दिसत आहेत. याचं कारणही तसंच आहे. आता बघा, 4 वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामध्ये अलीकडेच युद्धविराम झाला होता, पण युक्रेनने काल मॉस्कोवरती ड्रोन हल्ला केला. याचं कारण रशियाने ड्रोन हल्ले करून 50 लोक मारल्याचा हा बदला असल्याचं झेलेन्स्की यांनी म्हटलं आणि या हल्ल्याचं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या पद्धतीने समर्थनही केलं. म्हणजे थोडक्यात आखातात सध्या अशांतता आहेच, पण आता युक्रेन रशिया सुद्धा शांत बसण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत आणि याचा जागतिक पुरवठा साखळीवरती आणखीन परिणाम होण्याची भीती आहे. जगात अशा प्रकारे युद्ध भडकण्याची भीती निर्माण झालेली असतात, त्याचा परिणाम महागाईवरती कसा होईल हे आता आपण पाहूया. यामध्ये एक परिस्थिती स्पष्टपणे दिसतेय की युद्ध सुरू झालं की त्याचा जगाच्या दळणवळणावरती लगेच परिणाम होतो. आखाती युद्धाचा पहिला परिणाम कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरती होतो. तो फटका शस्त्रसंधी होण्याआधीच्या 40 दिवसांच्या युद्धात भारतासह सगळ्या जगाने अनुभवलेला आहे. त्याचे आफ्टरशॉक्स अजूनही कायम आहेत. यातून इंधन महागलं, त्यानंतर सोनं चांदी महाग होत असते आणि तशीच परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होते. आखातामध्ये पुन्हा एकदा भीषण युद्धाची शक्यता निर्माण झाल्यामुळे आज सोनं तोळ्यामागे जवळपास 5,000 रुपये महागलंय आणि चांदी सुद्धा पुन्हा एकदा झपाट्याने $2.25 लाख प्रति किलोकडे जाते. या सर्वात रुपया डॉलर समोर अपेक्षेनुसार घसरला आणि तो 96 रुपये 35 पैशांच्या नीचांकावर गेला. आणि सोनं चांदी महागून रुपया घसरलेला असताना कच्च्या तेलाच्या दराने सुद्धा 45 दिवसांची उच्चांकी पातळी गाठली आणि कच्चं तेल $111 प्रति बॅरलवरती पोहोचलंय. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हा आम्हावरती आता याचा कसा परिणाम व्हायला सुरुवात झाली आहे तेही आपण बघूयात. आपल्याला सर्वांना दररोज लागणारा घटक म्हणजे भाजीपाला. या भाजीपाल्याची किमती आता महाग व्हायला लागल्या. राज्यातल्या शहरी भागामध्ये कुठलीही भाजी ही सरासरी 100 रुपये प्रति किलो वरती गेली आहे. ती भाजी 10 दिवस आधीपर्यंत 30 ते 40 रुपये प्रति किलोच्या घरात होती आणि तीच आता किमान 70 रुपयांवरती तरी पाहायला मिळते. फरसबी सारखी भाजी चक्क 220 रुपये प्रति किलोने विकली जाते. उन्हाळ्यामध्ये भाज्यांचा पुरवठा मर्यादित असल्यामुळे दर वाढत असतातच, पण या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की ही दरवाढ मर्यादित पुरवठ्यासोबतच मागच्या आठवड्यात झालेल्या इंधन दरवाढीमुळे झाली आहे. डिझेल महागल्यामुळे भाज्यांच्या किमती चांगल्याच वाढलेल्या दिसत आहेत. आता याच निमित्ताने कुठली भाजी सध्या सरासरी किती किमतीला आहे हे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि पाहूयात कशा पद्धतीने महागाई कडाडलेली आहे आणि आपल्या ताटातली महागाई किती वाढलेली आहे. फरसबी 220 रुपये किलो, पालक 80 रुपये किलो, मेथी 160 रुपये किलो, ढोबळी मिरची 120 रुपये किलो, चवळी 80 रुपये किलो, कारलं 100 रुपये किलो, टोमॅटो 60 रुपये किलो, फुलगोबी म्हणजे फ्लॉवर ज्याला आपण म्हणतो कॉलीफ्लॉवर 80 रुपये किलो, गाजर 60 रुपये किलो आणि गवार 80 रुपये किलो. या सगळ्याच्याच किमती प्रचंड अचानक वाढलेल्या आहेत. बऱ्याचशा भाज्यांच्या किमती या दुपटीत गेल्या आहेत. आता हे झालं भाजीपाल्याचं, पण तुम्हाला सांगते महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची लाईफलाईन असलेल्या एसटीची सुद्धा भाडेवाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज लाखो मराठी जनांना राज्याच्या कानाकोपऱ्यात डोंगर दऱ्यातून जंगलातून दुर्गम भागात पोहोचवणाऱ्या एसटीला दररोज डिझेल दरवाढीचा मोठा फटका बसतोय. एसटी महामंडळ आधीच 124 कोटी रुपयांनी तोट्यात आहे. त्यात आता डिझेल दरवाढीमुळे महामंडळाचा दररोज 33,70,000 अतिरिक्त खर्च होतोय. यावर चर्चेसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये एसटीच्या दरवाढीबद्दल महत्त्वाचा निर्णय झालाय.
आणि 31 मे नंतर कुठल्याही क्षणी एसटी भाडेवाढ निश्चित असेल असं सरनाईक यांनी या बैठकीनंतर सांगितलं। एसटीसाठी डिझेलवरील व्हॅट हटवा, हा व्हॅट काढला जातो का याची 31 मे पर्यंत वाट पाहू आणि 1 जून पासून मात्र भाडेवाढ करावीच लागेल असा ठोस इशारा सरनाईक यांनी डिझेल दरवाढीमुळे दिलाय। मागील आठवड्यामध्ये हा जो 3 रुपये 10 पैसे दर वाढवला आहे तेव्हा मात्र 88 रुपये 21 पैसे प्रति लिटर आम्हाला डिझेलचा पुरवठा होत होता। म्हणजे 3 रुपये 10 पैसे प्रति लिटर हा दर गेल्या आठवड्यापासून वाढलेला आहे। पुढील 10 ते 12 दिवसामध्ये काय निर्णय केंद्र आणि राज्य शासनाचा होतो त्यावर अवलंबून राहून वेगवेगळ्या प्रकारे जर आमच्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य शासनानं केली तर आम्हाला दरवाढ करता येणार नाही। परंतु जर ती पूर्तता नाही केली तर आणि अजूनही काही डिझेलचे भाव वाढले किंवा अजून इंधनाचे भाव पुढे अजून मोठ्या प्रमाणात वाढले तर मात्र दरवाढ अटळ आहे।